शाबास शाबास. मी त्या विरही गोपींचं वर्णन केलं, पण तू त्याचं कवन केलंस. हो ना, कवन केलंस. शास्त्री बुवा, शास्त्री बुवा. या विठाबाई. कोण हो ही माणसं शास्त्री बुवा? कोण रे तू? बाळ्या? विठाबाई, खरंच की पार चुकलं. अरे मुर्दाडा, चांगला शिंप्याचा रोजगार सोडून तमासगीर झाला ते काय? तमासगीर ना, मग हाच तो शेजारच्या घरात डोकं उठवीत होता. आणि इथं का राहिलास? त्याची लावणी ऐकायला. हो ना, तू इथं? रात्र झाली तरी जनावर आली नाहीत म्हणून आकांत झालाय घरी. आणि काय करावं पोराला? तुम्ही त्याला कुरवाळा, त्याच्यावरून लिंब लावून उतरावा. विठाबाई, तुमचा होना गुरवळणारा गुराखी नव्हे, शब्दांची ओवळून करणारा कवी आहे. ऐका त्याचं कवन, मग बोला. शास्त्री बुवा, मला कळत नाही तुमची नावाजणी. हो ना, तुझं हे पहिलं कवन घाला हिच्या ओट्यात. तिच्या आशीर्वादानं तुझ्या शब्दांना मोल चढे, वाणीचं तेज वाढे. सांग मुकुंद कुणीला पाहिला. सांगा सासूबाई, जनावर कोंडवाड्यात घातली म्हणून मामाने तुंबळवाद करून घर डोक्यावर घेतला आहे. ऐकलं शास्त्री बुवा, आता काय करावं ह्या कर्माला? जनावर त्या होण्याची नवत, जनावर हाय ती माझी, आणि तुम्ही त्यांना कोंडावड्यात टाकता. काय करावं? रडावं तुमच्या पुढं. शिंगीर आलेल्या तुरीचे खराटे झाले. आता सालभर पोटाला बिब्बा घालावा का चोऱ्या कराव्या? कान झाला तुमच्या भाच्याचा, फुकट माझ्यावर का तोंड टाकता? होण्या, ही रीत तुझ्या बापाची का तमासगीर चुलत्याची? जनावर मोकाट सोडून का रेवड्या खात होतास? तुझ्या घरची जनावर गेली असती म्हणजे कळुमगली असती. तुझ्या आईकडे पाहून तुझी फार गय केली. निघ निघ माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता. तुला काय दिवे लावायचे असतील ते पुण्याला आपल्या घरी लाव. जा. कोण विठाबाई? हो ना, कुठे निघाला तुम्ही? पुण्याला जातो शास्त्री भाऊ. पुण्याला? कसा का उचित ठरला बे? ते जनावर कोंडवाड्यात गेल्याचं काल नाही का ऐकलं? होना पडला छंडिस्ट. या उपर राहणं इथं बरं नाही म्हणून ठरवलंय. गाईलाही बरोबर देणार? होय. खपेल का चाल तिला पुण्या पावे तो? बरं न्या, वाटेत मिळाली तर शुभ शकूनच आहे. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समधान. आई, शास्त्री भावाने शंका घेतली ते बरोबर आहे. ही काही पुण्याबाबत दम धरायची नाही. मग बरं झालं, घटकाभर थांबून जाऊ. तू भाकरी खाणार असेल तर खाऊन घे. थांब, आधी या गायचं बाळणपण. घोंगड बांधून आडोसा करू दे मला. आई, आता तू बघ ह्याच्याकडं. आई, आली काय? हेच का तमासगीर बाळा बहिरूचं घर? का विचाराव कोणाला तरी? हेच ते घर. दापारचे ताप नाही ऐकले? साहेबाची अक्कल केव्हा चालल याचा नेम नाही. श्रीमंतांच्या वाड्यात फूट झालेलं साहेबाला संगमावर कळतं ते उगीच नाही. आणि तुम्ही तरी कसे हो असे आश्रम चाकरी करता बाजूला साहेबांची आणि दब पिंचण्याची ओळख नाही.
अगं बाया, कोण गावचं मुसाफिर आपण? आ? आतले का हे मुसाफिर वर श्रीमंताकडचं राहत ये या, आत या. या 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 घे या आ, या बसा. काय श्रीमंतांच्या आज्ञा? तुम्हाला आज्ञा कशाची? तमाशाची. आ? आज कोण्या साहेबाला बोलवलंय श्रीमंतांनी? काय म्हणता? जरा निवडक संच पाहिजे. अहो गुणाची कदर करणारे भेटल्यावर माणसानं काय होत होता. बरं आहे, येतो. निघाला प्रहर रात्र भावतो या. हा जी 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 जी. हा तुमचा नाचा वाटतं. मोठा कसबी दिसतोय. अहो जरा जपून जरा जपून. अगं बाई, राम 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 राम. विठाबाई अशी अवचित आली आज. होय. अरे बाजीराव साहेबाकडून सुपारी द्यायला आले होते तमाशाची. हो ना, तू थांब इथंच. हो ना, अगदी बोलावणं धाडल्यासारखं आलाच बघ. चल आज वाड्यात, म्हणजे श्रीमंताचा थाट कसा असतो ते दिसेल. विठाबाई तू आलीस हे बरं झालं. पण श्रीमंताच्या वाड्यावर दूध घालायची लई जिकीर झाली होती. जिकीर व्हायला काय झालं? मानाचं काम आहे ते, धर्माचं थोडंच आहे. हे बघ हो ना, तुझ्या चुलत्याच्या तमाशाचे ढंग मला मुळीच पसंत नाही. त्यांचा वारा लागू नये म्हणून मी सासवडला राहिले होते, समजलास? तमाशा श्रीमंताच्या वाड्यात असो नाही तर छत्रपतींच्या रंगमहालात असो, आपल्याला जायचं नाही. आपला वडलोपार्जित गवळ्याचा धंदा बरा, आपण बर. त्या वासाखाली पेंडा हंतर आणि ते गोनपट घाल त्याच्या अंगाखाली. मी गायला खिचडं भरते. भैरू आज अगदी निवडक सण पाहिजे बघ. साहेब येणार म्हणून तमाशाला. तो गौशा जरा लचकदार होता तर तो बाळा कारंजकरावर नादावला. शिवऱ्याचा ढोलक्यावर कडक चालत होता, त्याचाही पत्ता नाही. ते गेले शेण खायला सासवडला. तो बाळ्या कारंजकर फूस लावणार आहे ना. जाऊद्यात लेखाचं उकीड फुकीत. ह्यो आला गौश्या. शिवऱ्याही आला. काय रे त्या बाळ्याच्या नारानं कुठे उधळला होता? आज वेळेवर आला म्हणून बरं, नाहीतर लात बसली असती कमरत. कुठे आहे तो बाळ्या? निघावं हळूहळू. हा हा चला श्रीमंताकडे जायचं आहे. आटप लवकर. वा वा हा 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 चला. अरे आमचा होना कुठे दिसत नाही. त्याला आज जरूर नेलाच पाहिजे. हो ना, जायचं नाही हो ना, मगाशी सांगितलं विसरलंच इतक्यात. नाही जायचं तर राहिलं. ठेव पाठी खाली झाकून त्याला. सासवडावरनं आणलास तरी कशाला? माझ्या घरी तमाशाची वद अशी चालायची. चल भैरू, तिला वाटतं पदराखाली ठेवावं त्याला. ठेव. झाकून ठेवलास म्हणून मिशा फुटायच्या राहतात वय. त्या तर फुटल्यातच, पर तमाशाचे शिंग नकोच फुटायला. राहसा शेण गोट्यात. आला का शिंपी बुवा? हा आलं आलं. आणि बरोबर त्या शिवल्याला नेलं होतं ना. शिवरे कधी रे? माझ्या फडात फूट पाडायला आलायस होय. सासवडला चांगली जोडपट्टी खाल्ली का नाही? सासवडला तोंडावर मुस्कान फोडून देईन. जाऊ द्या आता बोलून काय फायदा. चला रे.
दुसरा फळ उभा करतो तमाशाचा. होणालाही घेतो त्यात आणि वरचढ करून दाखवतो. होदा, तू नाही गेलास काकांच्या बरोबर? नाही गेला. काही पंढरीची वारी अंतरली नाही ना, आणि तुझी जोडेपट्टी झाली ती पुरली नाही वाटतं. बाळाभाऊच म्हणता हो. बरं झालं विटाळ फिटला. इथं कोणाला हौस आहे तमाशाची? आपला सुईदोरा बरा, आपण बरं. ह ह ह. हो ना, काल सासवडला म्हटलेली लावणी माझ्या तोंडात असून बत्ताशासारखी विरघळते बघ. बाळा, ते शास्त्री बुवांच्या प्रसादाचं कवच. कुणाचे का असे ना. सांगा मुकुंद कुणी गा पाहिला, सांगा मुकुंद. होडा, तू मनात आणशील तर शाहिराचा तुरा लावशील. बाळ्या, विटाळ फिटला म्हणतोस, पण ढोलक्यावरचा हात अजून नाही चुकला. तेच सांगत होतो होणाला, नको तो तमाशाचा छंद. फांदीबुवाचं कीर्तन आहे आज रामजी नायकाकडं. म्हटलं आपण कीर्तनाला जाऊ. नको रे बाबा, तो आलाय दमून, झोपू दे त्याला. सकाळी जायचं वाड्यावर दूध घालायला. श्रीमंतांच्याकडे होय. हा, झोप झोप झोप. तू जा बघू. चल.